नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी विषय गणित भाग 2. त्यामधील जो घटक 6वा आहे वर्तुळ, त्यातील सराव संच 6.1. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, पटकन सबस्क्राईब करून घ्या. बेलच्या आयकॉनला पण क्लिक करा, जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला कळेल. चला व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, वर्तुळ केंद्र ओ पासून जीवा ए बी चे अंतर 8 सेंटीमीटर आहे. जीवा ए बी ची लांबी 12 सेंटीमीटर आहे. तर वर्तुळाचा व्यास काढा. ठीक आहे, बघा हे वर्तुळ ओ हा त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू, वर्तुळ केंद्र ओ आहे. ही जीवा ए बी आहे. जीवा म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना, वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारा जो रेषाखंड असतो त्याला जीवा म्हटलं जातं. बरोबर आहे. वर्तुळावरचा हा ए बिंदू आणि हा बी बिंदू, या दोघांना जोडणारा हा जो रेषाखंड आहे त्यालाच जीवा म्हटलं जातं. ही जीवा ए बी आहे. बरोबर आहे. या जीवा ए बी ची लांबी किती आहे? 12 सेंटीमीटर आहे. इथे बघा दिली, जीवा ए बी ची लांबी 12 सेंटीमीटर आहे. त्रिज्या ओ ए काढा. आता हे बघा, हे वर्तुळ केंद्र ओ आणि या ठिकाणी हा वर्तुळावरील बिंदू ए, इथे आपण त्रिज्या काढूया. त्रिज्या म्हणजे माहिती आहे ना, वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारा जो रेषाखंड असतो त्याला त्रिज्या म्हणतात. तर त्रिज्या ओ ए आपण काढली. रेख ए बी वर एम हा बिंदू असा घ्या की ए डॅश एम डॅश बी म्हणजे काय, हे एक रेषे बिंदू ए आणि बी आणि त्याच्यामध्ये एम बिंदू आपल्याला घ्यायचा आहे. आणि रेख ओ एम लंब जीवा ए बी कसाही घ्यायचा नाहीये, तर तो त्या ठिकाणी काटकोन तयार झाला पाहिजे. म्हणजे बघा, या ठिकाणी हा एम बिंदू घेतला आणि या ठिकाणी ओ एम लंब जीवा ए बी म्हणजे या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार झालेला आहे. बरोबर आहे. ओ एम ची लांबी किती आहे? 8 सेंटीमीटर आहे ना, कारण ओ पासून जीवा ए बी ची लांबी किंवा अंतर म्हणूया आपण 8 सेंटीमीटर आहे. हे 8 सेंटीमीटर आहे. कळलं एवढं? रेख ए बी बरोबर 12 सेंटीमीटर. रेख ए बी बरोबर 12 सेंटीमीटर जीवा आहे ना ते. वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो. हे प्रमेय आहे की बाबा वर्तुळ केंद्रातून, वर्तुळ केंद्र म्हणजे आहे ओ, ओ पासून जीवेवर जो लंब टाकलाय तो त्या जीवेला दुभागतो. आता दुभागतोचा अर्थ काय? दोन समान भाग करतो. बरोबर आहे. या वर्तुळ केंद्रावरून हा जो जीवेवर लंब टाकलेला एम पाशी, याने काय केलं? या ए बी चे दोन समान भाग केले. कोणकोणते दोन समान भाग? एम एक भाग झाला आणि एम बी एक दुसरा भाग झाला. आणि दोघांची लांबी कशी असणार आहे? समान असणार आहे. ठीक आहे. म्हणून एम बरोबर बीएम म्हणा किंवा एम बी म्हणा, किती होईल? 6 सेंटीमीटर. हे कसं आलं कळलं? एकूण ए बी ची लांबी किती आहे? 12 सेंटीमीटर. त्याचे दोन भाग केले म्हणजे 2नी 12ला भागलं तर 6 येतं, म्हणून 6 होईल एम ची लांबी आणि तेवढीच होईल बीएम ची लांबी किंवा एम बी ची लांबी. ओ एम बरोबर 8 सेंटीमीटर हे तर त्यांनी दिलेलं आहे, आपण काय म्हणायचं म्हणत नाही. त्रिकोण ओ एम ए, आता हा काटकोन त्रिकोण आहे कारण या ठिकाणी काटकोन तयार झाले म्हणून. पायथागोरसचं जे प्रमेय आहे, कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग, बरोबर ना? कर्णवर्ग बरोबर पायावर्ग अधिक उंची वर्ग. त्यानुसार बघा, कर्ण कोण आहे? तर जो काटकोन तयार करतो त्याच्या समोरची जी बाजू असते ते असतं कर्ण. मग या ठिकाणी ओ ए हा कर्ण आहे. ओ ए वर्ग बरोबर ओ एम वर्ग अधिक ए एम वर्ग. हे कळलं? ओ ए ची लांबी माहिती आहे, त्रिज्या त्यांनी दिली आहे का? त्रिज्या नाही दिली आपल्याला, त्यांनी त्रिज्या नाही दिली. मग ओ ए आपल्याला काढायचे. तर ठीक आहे. बघा, ओ एम माहिती आहे का आपल्याला दिले 8 सेंटीमीटर आणि ए एम आपल्याला आपण काढलेले आहे 6 सेंटीमीटर. म्हणजे बघा या ठिकाणी 8 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग. 8 ओ एम ची लांबी दिलेली आहे आणि एम आपण काढले 6, म्हणजे 8 चा वर्ग अधिक 6 चा वर्ग. 64 अधिक 36. 8 चा वर्ग 64 होतो, 6 चा वर्ग 36 होतं. बेरीज केली तर 100 येईल. 64 अधिक 36 100, म्हणजे OA चा वर्ग बरोबर 100. पण आपल्याला OA चा वर्ग नकोय, OA ची लांबी पाहिजे, बरोबर की नाही? म्हणजे त्रिज्या काढायची ना, म्हणून दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घ्या.
म्हणून OA बरोबर 10. दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन, दोन्ही बाजू म्हणजे काय, या बरोबर चिन्हाच्या डावीकडे OA वर्ग आहे, उजवीकडे 100 आहे. या दोघांचं आपण काय केलं, वर्गमूळ केलं. म्हणून OA बरोबर 10 म्हणजेच काय, त्रिज्या. OA ही त्रिज्या R आहे. R म्हणजे रेडियस. R बरोबर 10 सेंटीमीटर त्रिज्या मिळाली. आता आपल्याला काय काढायचंय, वर्तुळाचा व्यास काढायचा आहे. मग D बरोबर 2R म्हणजे 2 गुणिले R. D म्हणजे डायमीटर. डायमीटर म्हणजे काय, व्यास. व्यास त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणून 2 गुणिले R. म्हणून 2 गुणिले 10 बरोबर 20 सेंटीमीटर. म्हणजे वर्तुळाचा व्यास आपला काढून झालेला आहे 20 सेंटीमीटर. वर्तुळाचा व्यास 20 सेंटीमीटर आहे. झालं आपलं पहिलं उदाहरण. पुढे जाऊया. दुसरा प्रश्न बघा. एका वर्तुळाचा व्यास 26 सेंटीमीटर असून जीवेची लांबी 24 सेंटीमीटर आहे, तर त्या जीवेचे केंद्रापासूनचे अंतर काढा. ठीक आहे, एकदम सोपं आहे. मगाशी सोडवलं त्याच पद्धतीने आहे. समजा O हा वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळात रेख AB ही जीवा आहे. म्हणजे या ठिकाणी हे वर्तुळ O हे त्याचं वर्तुळ केंद्र आणि रेख AB ही जीवा आहे. त्याची लांबी त्यांनी दिली 24 सेंटीमीटर. रेख AB वर M हा बिंदू असा घ्या की रेख OM लंब जीवा AB. म्हणजे या AB वर, या जीवा ही जी जीवा AB आहे त्याच्यावर M बिंदू आपल्याला असा घ्यायचा आहे की त्या ठिकाणी काटकोन तयार झाला पाहिजे. रेख OM लंब जीवा AB. लंब म्हणजे काय, तर त्या ठिकाणी काटकोन तयार होतोय. बरोबर आहे. आता या ठिकाणी आपण काय केली, त्रिज्या OA काढलेली आहे. आता AB ची लांबी किती दिली, 24 सेंटीमीटर दिली. केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. मगाशी सांगितलं, दुभागतो म्हणजे काय, दोन समान भाग करतो. त्यामुळे AB चे दोन समान भाग झाले. एक भाग AM आणि दुसरा भाग MB. दोघांची लांबी सारखी आहे. म्हणून AM बरोबर 1/2 AB. AB ची जी लांबी आहे त्याच्या निम्मी AM ची लांबी असणार, तेवढीच MB ची असणार आहे. म्हणून बरोबर 1/2 गुणिले 24. 24 का घेतलं, कारण AB ची लांबी 24 सेंटीमीटर आहे. मनाने म्हटलंय का नाही, इथं त्यांनी उदाहरणात दिलेलं आहे. 1/2 गुणिले 24 म्हणजे या दोन्ही 24 ला भाग लावा. 2 1 बे, 2 2 4 म्हणजे 12. म्हणून AM बरोबर 12 सेंटीमीटर. हे कळलं ना, दोन्ही 24 ला तुम्हाला भागता येतं. M ची लांबी 12 सेंटीमीटर आलेली आहे. AM काय आहे, या ठिकाणी बघा, हे दिसतंय जीवेचा हा निम्मा भाग असं आपण म्हणूया. व्यास त्यांनी दिलेला आहे 26 सेंटीमीटर. व्यास किती दिले, 26 सेंटीमीटर. मनाने म्हटलंय का नाही, इथे दिलंय. मग त्रिज्या कशी काढणार, व्यासाच्या निम्मित त्रिज्या असते. बरोबर ना. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो आणि त्रिज्या ही व्यासाच्या निम्मपट असते. बरोबर आहे ना. व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते, हे पण तुम्हाला माहिती आहे. बरोबर. त्रिज्या बरोबर व्यास छेद 2. व्यास माहिती आहे तुम्हाला 26. 26/2. त्रिज्या बरोबर 26/2 13. 2 1 बे, 2 3 6. म्हणून त्रिज्या किती आली, 13 सेंटीमीटर. त्रिज्या म्हणजेच R म्हणजेच रेडियस. आणि या ठिकाणी त्रिज्या कोणती आहे, तर बघा इथं OA ही त्रिज्या आहे. म्हणून OA ची लांबी मिळाली 5 सेंटीमीटर. किती आली, 5 सेंटीमीटर. आता त्रिकोण OMA या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार, आता याला तुम्ही काटकोन त्रिकोण का म्हटलं, कारण इथं काटकोन तयार झालाय म्हणून. मग पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय होईल, कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. कर्ण काय आहे, AO म्हणा, OA म्हणा. AO चा वर्ग बरोबर OM चा वर्ग अधिक AM चा वर्ग. बरोबर आहे. पुढे AO किती आहे, त्रिज्या आपण काढली ना 13. AO किंवा OA म्हणा, 13 चा वर्ग बरोबर OM वर्ग. OM ची लांबी आपल्याला माहिती नाही, तीच तर काढायची, जीवेचं केंद्रापासूनचं अंतर. आणि AM मात्र माहिती आहे आपल्याला 12. मग OM वर्ग अधिक 12 वर्ग. म्हणून 13 चा वर्ग 169. OM वर्ग आहे तसंच, अधिक 12 चा वर्ग 144. आपल्याला ज्याची किंमत काढायची त्याला एकटं ठेवायचं, या OM वर्गाला एकटं ठेवा आणि या दोघांची वजाबाकी करा, एका बाजूला घ्या. म्हणून 169 वजा 144 बरोबर OM वर्ग. या दोघांची वजाबाकी केली 25 येणार. तुम्हाला वजाबाकी येते त्यामुळे मी त्याच्यावर काही जास्त बोलत नाही. OM वर्ग बरोबर 25. आता दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या. आपल्याला हे अंतर काढायचं आहे, त्याचा वर्ग थोडी काढायचा आहे. म्हणून OM बरोबर 5, कारण 25चं वर्गमूळ 5 येतं.
OM वर्गाचं वर्गमूळ OM येणार, म्हणजे दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलेलं आहे आपण. मग आता मला सांगा प्रश्न काय विचारला होता, जीवेचे केंद्रापासूनचे अंतर काढा. जीवेचे केंद्रापासूनचे अंतर काढलेलं आहे 5 सेंटीमीटर. झालं दुसरा प्रश्न. पुढे जाऊया. तिसरा प्रश्न आहे बघा, वर्तुळाच्या केंद्रापासून जीवेचे अंतर 30 सेंटीमीटर असून वर्तुळाची त्रिज्या 34 सेंटीमीटर आहे, तर जीवेची लांबी काढा. ठीक आहे, आपल्याला या वेळेला ना जीवेची लांबी दिलेली नाही आहे, आपल्याला काय करायचे ती काढायची आहे. वर्तुळाची त्रिज्या दिली आहे इथं 34 सेंटीमीटर आणि हे जे अंतर आहे ते 30 सेंटीमीटर त्यांनी दिलेलं आहे. बरोबर आहे. या ठिकाणी जीवेची लांबी काढणं किती सोपं आहे बघा. हे दिलंय, हे दिलंय. ठीक आहे, आता आपण बघूया, पुढे जाऊया. ओ हा वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळात रेख AB ही जीवा आहे. ओ हा वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळात रेख AB ही जीवा आहे. जीवा AB ही वर्तुळ केंद्र O पासून 30 सेंटीमीटर अंतरावर आहे. ठीक आहे, 30 सेंटीमीटर अंतरावर आहे, म्हणून OM बरोबर 30 सेंटीमीटर, त्रिज्या OA बरोबर 34 सेंटीमीटर. बिंदू M जीवा AB चा मध्यबिंदू आहे. हा जो बिंदू M आहे तो जीवा AB चा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदू आपण या ठिकाणी घेतलेला आहे. रेख OM लंब जीवा AB, रेख OM लंब जीवा AB ही आपण काय केली आहे, रचना केलेली आहे. या गोष्टी आपण काय केल्या ते मी इथं सुरुवातीला आकृती दाखवली, रचना केली की M हा मध्यबिंदू घेतला म्हणजे तो त्या ठिकाणी लंब असतो, हे आपल्याला माहिती आहे. वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो. कळलं तुम्हाला? वर्तुळाचा केंद्र व जीवेचा मध्य यांना जोडणारा रेषाखंड जीवेस लंब असतो, म्हणून OMA या कोनाचं माप 90 अंश आलेलं आहे. लंब आहे म्हणजेच काय, त्या ठिकाणी काटकोन तयार झालं. म्हणून त्रिकोण OMA या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार, पायथागोरसचं प्रमेय किती वेळा सांगायचं माहिती आहे तुम्हाला, OA चा वर्ग बरोबर OM वर्ग अधिक AM वर्ग. ठीक आहे, OA तुम्हाला माहिती आहे त्यांनी दिलेले त्रिज्या 34 चा वर्ग बरोबर OM 30 सेंटीमीटर, ते पण त्यांनी दिले. मनाने आपण काहीच म्हणत नाही. 30 चा वर्ग अधिक AM वर्ग, AM ची लांबी आपल्याला माहिती नाही. मग त्या ठिकाणी 34 वर्ग वजा 30 वर्ग बरोबर AM वर्ग. हे कसं आलं माहिती आहे, AM वर्गाची किंमत काढायची, त्याला ठेवायचं 1, याला पलीकडे पाठवायचं 30 वर्गला, या दोघांच्यात बेरीज क्रिया आहे, पलीकडे जाताना वजाबाकीची क्रिया होणार. म्हणून 34 वर्ग वजा 30 वर्ग बरोबर AM वर्ग. 34 चा वर्ग 1156, पाठ नसेल 34 गुणिले 34 करा, गुणाकार आहे म्हणून मी काही त्याच्यावर जास्त बोलत नाही. आणि 30 चा वर्ग 900, 1156 वजा 900 बरोबर AM वर्ग. बरोबर आहे. ठीक आहे, यांची वजाबाकी आली 256, म्हणून 256 बरोबर AM वर्ग. आपल्याला AM चा वर्ग काढायची गरज नाही, आपल्याला AM काढायचं आहे. म्हणजे आपल्याला काढायची गरज म्हणजे आपण ते काढतच आलेलो आहे, पण आपल्याला फायनल काय काढायचंय, हे काढायचंय ना अंतर AM चं. मग त्याच्यासाठी आपल्याला या दोघांचं वर्गमूळ घ्यायला लागेल. 256 माहिती आहे तुम्हाला, 256 ही वर्ग संख्या आणि त्याचं वर्गमूळ 16 आहे, म्हणून AM बरोबर 16. AM बरोबर काय आले 16. 16 काय सेंटीमीटर. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतलेलं आपण. आता AB बघा, AB ची लांबी किती होणार, AM ला 2 ने गुणायचं, कारण यांनी दुभागलंय ना, 2 समान भाग केलेत. मग AM ची जेवढी लांबी तेवढीच MB ची लांबी. मग AB ची लांबी करायची तर AM ची जी लांबी आली त्याला 2 ने गुणायचं. मग AB बरोबर 2 गुणिले AM, 2 गुणिले 16 बरोबर 32 सेंटीमीटर. केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवा दुभागतो, हा आपल्याला नियम माहिती आहे. ठीक आहे. तर पुढे AB बरोबर 32 सेंटीमीटर, जीवेची लांबी 32 सेंटीमीटर आहे. जीवेची लांबी किती आहे, 32 सेंटीमीटर. कळलं? पुढे जाऊया. चौथं, O केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या 41 सेंटीमीटर आहे. वर्तुळाची जीवा PQ ची लांबी 80 सेंटीमीटर आहे. तर जीवा PQ चे केंद्रापासूनचे अंतर काढा. ठीक आहे. O ही वर्तुळ केंद्र असलेल्या O हा वर्तुळ केंद्र असलेल्या वर्तुळात रेख PQ ही जीवा आहे.
ठीक आहे. या ठिकाणी वर्तुळ केंद्र ओ पी क्यू ही जीवा, त्याची लांबी 80 सेंटीमीटर आहे, दिले त्यांनी, मनाचं काहीच बोलत नाही आपण. हा, या ठिकाणी आपण हे बघा, ही त्रिज्या काढून घेतली ओपी, त्याची लांबी किती आहे, म्हणजे 41 आहे ना त्रिज्या. एम हा बिंदू घेतलेला आहे जीवेवर, त्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे, लंब झाला पाहिजे काटकोन. रेख ओ एम लंब जीवा पी क्यू, रेख ओपी ही त्रिज्या आहे, ओपी बरोबर 41 सेंटीमीटर. केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणजे 2 भाग करतो, समान भाग करतो. म्हणून पीएम बरोबर क्यूएम, पीएम ची जेवढी लांबी तेवढीच क्यूएम ची असणार आहे. क्यूएम म्हणा, एमक्यू म्हणा, आणि ती किती असणार आहे, पीक्यू च्या निम्मी, 1/2 पीक्यू. निम्मी म्हणजे काय, त्याला 2 ने भागायचं, म्हणजेच काय, गुणिले 1/2. पीक्यू बरोबर पीक्यू गुणिले 1/2. ठीक आहे. पीक्यू ची लांबी दिली आहे त्यांनी 80 सेंटीमीटर, मग 1/2 गुणिले 80, 2 ने 80 ला भागू शकता तुम्ही, 2×8, 2×0=0, म्हणजे 40 सेंटीमीटर. पीएम ची लांबी किती मिळाली तुम्हाला, 40. क्यूएम ची लांबी मिळाली का, हो 40, कारण पीएम आणि क्यूएम ची लांबी समान आहे. आता बघा, कोन ओएमपी बरोबर 90°. हा कोन ओएमपी काटकोन आहे 90°. म्हणून त्रिकोण ओएमपी या काटकोन त्रिकोणात पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय, तर ओपीचा वर्ग हा कर्ण आहे, बरोबर या ओएमचा वर्ग अधिक या पीएमचा वर्ग किंवा एमपीचा वर्ग म्हणा. मग ओपी 41 आहे, त्यांनीच दिलेलं आहे 41चा वर्ग, ओएमचा वर्ग आपल्याला माहिती नाही, पण पीएम आपण आत्ताच काढले 40चा वर्ग. ठीक आहे. मग 41चा वर्ग 1781 येत नसेल, गुणाकार करा, 41 गुणिले 41 आणि 40चा 1600, 1681 वजा 1600 बरोबर ओएमचा वर्ग, म्हणून ओएम वर्ग बरोबर 81. 1681 मधून 1600 गेले, राहिले फक्त 81. आपल्याला ओएम ची लांबी काढायची आहे, त्यासाठी दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ. 81 वर्ग संख्या आहे, त्याचं वर्गमूळ 9 आहे, म्हणून ओएम बरोबर 9, म्हणजे या जीवेचं केंद्रापासूनचं अंतर किती आलं, 9 सेंटीमीटर. जीवा पीक्यू चे वर्तुळ केंद्रापासून अंतर 9 सेंटीमीटर आहे. 5वा प्रश्न बघा, आकृतीमध्ये केंद्र ओ असलेली 2 वर्तुळे आहेत. मोठ्या वर्तुळाची AB ही जीवा लहान वर्तुळाला बिंदू P व Q मध्ये छेदते, तर सिद्ध करा AP बरोबर BQ. ठीक आहे. हे बघा, ही आकृती आहे, त्याचं केंद्र O आहे, बरोबर आहे, आणि यामध्ये 2 वर्तुळ आहेत की ज्या दोघांचंही केंद्र ओच आहे, बरोबर आहे. मोठं वर्तुळ हे दिसतंय ना, त्याची ही जी जीवा AB आहे ती काय करते, हे जे लहान वर्तुळ आहे ना, तिथे बिंदू P आणि Q मध्ये छेदते, म्हणजे ही जी PQ दिसते ही जीवा आहे या लहान वर्तुळाची, आणि ही AB जी दिसते ती जीवा AB आहे या मोठ्या वर्तुळाची. ठीक आहे. आणि आपल्याला काय, AP ची लांबी BQ च्या लांबी इतकी आहे हे सिद्ध करायचं आहे. खूप सोपा प्रश्न आहे. पुढे जाऊया. रचना. आता आपण रचना काय करायची, तर रेख ओएम लंब जीवा AB. बघा, हे काटकोन त्या ठिकाणी तयार झाला, A-M-B, म्हणजे इथे M बिंदू काढायचा आपल्याला पाहिजे. ठीक आहे. इतकं झाली रचना. पुढे बघा, 2 एक केंद्री वर्तुळांचा केंद्र O आहे O दिसतोय तुम्हाला. रेख PQ ही लहान वर्तुळाची आणि रेख AB ही मोठ्या वर्तुळाची जीवा आहे, हे तुम्हाला कळतं. इथं PQ ही लहान वर्तुळाची जीवा आहे आणि रेख AB ही मोठ्या वर्तुळाची जीवा आहे. केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो. याचा अर्थ काय, जीवेचे 2 समान भाग करतो. दुभागतो म्हणजे 2 समान भागा. म्हणून लहान वर्तुळात काय, लहान वर्तुळात PM ची जेवढी लांबी आहे तेवढीच MQ ची लांबी असणार आहे. दोघांना म्हणजे दुभागतो ना, म्हणजे 2 समान भाग करतो जो लंब टाकतो तो. मग त्यामुळे काय झालं, या PM ची जेवढी लांबी आहे तेवढीच MQ ची लांबी आहे, किंवा त्याला तुम्ही QM म्हणा, काय हरकत नाही. मग मोठ्या वर्तुळात काय आहे, हे झालं 1. आणि मोठ्या वर्तुळात AM ची जेवढी लांबी आहे तेवढीच MB ची असणार आहे,
कारण केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब जीवेला दुभागतो, म्हणजे 2 समान भाग करतो. त्यामुळे AM ची जेवढी लांबी तेवढीच MB ची असणार आहे. हे दुसरं. आता बघा, AM म्हणजे काय? AP अधिक PM. हे कळतंय? AM म्हणजे काय? AP अधिक PM. हे आपण 2 वरून करतोय, 2 वरून लिहिलंय की AM लिहायच्या ऐवजी आपण काय लिहिलं? AP अधिक PM. कारण कसे आहेत? हे एक रेषीय आहेत ना, म्हणून. आणि MB काय? MQ अधिक QB. MQ अधिक QB. हे कळलं? हे कळलं? पुढे कारण A डॅश P डॅश M डॅश Q डॅश B म्हणजे एक रेषीय बिंदू आहेत, बरोबर ना? म्हणजे A आणि M च्या मध्ये P बिंदू आहे, म्हणून AP ची जेवढी लांबी त्याच्यामध्ये PM ची लांबी मिळवली की AM मिळणार आहे, असं, बरोबर ना? तसं M आणि B च्या मध्ये Q बिंदू आहे, म्हणून MQ ची लांबी अधिक QB ची लांबी बरोबर MB ची लांबी. ठीक आहे. आता पुढे बघा. म्हणून AP बरोबर BQ सिद्ध करायचं होतं, ते सिद्ध केलं, पण कसं काय डायरेक्ट? हे इथून कसं काय आलं इथं? तर समजून घ्या. बघा, इथं काय म्हटलं आपण? PM बरोबर MQ. PM ची जेवढी लांबी आहे तेवढीच MQ ची लांबी आहे. म्हणजे समजा इथं मी म्हणतो इथे पण इथे बघा PM आहे, इथे MQ आहे. समजा इथे PM ची लांबी समजा 4 आहे, तर MQ ची लांबी किती आहे? 4 आहे. मग इकडचे 4 घालवले, इकडचे 4 घालवले, राहिले का इकडचे AP आणि इकडचे QB म्हणा, BQ म्हणा. कळलं? म्हणजे हे 2 सारखे आहेत ना, म्हणून ते घालवले. म्हणून AP बरोबर BQ. 1 वरून, या 1 वरून ते आपल्याला कळलेलं आहे. आपल्याला जे साध्य करायचं होतं ते साध्य केलेलं आहे. जे सिद्ध करायचं होतं तेही आपण सिद्ध केलेलं. 6वा प्रश्न आहे बघा. सिद्ध करा की वर्तुळाचा व्यास जर वर्तुळाच्या 2 जीवांना दुभागत असेल तर त्या जीवा परस्परांना समांतर असतात. पटकन होणारा प्रश्न, सोपा आहे. पहिल्यांदा ही आकृती बघा. ही आपण आकृती काढलेली आहे आणि मग बघूया. रचना. वर्तुळात O वर्तुळ केंद्र असून रेख EF हा वर्तुळाचा काय आहे? व्यास आहे. ठीक आहे. रेख EF, व्यास म्हणजे माहिती आहे ना, वर्तुळाचे 2 बिंदू जोडणारा आणि हे महत्वाचं आहे, वर्तुळाच्या 2 बिंदू जोडणारा आणि वर्तुळ केंद्रातून जाणारा रेषाखंड. वर्तुळ केंद्रातून जाणारा रेषाखंड वर्तुळाच्या 2 बिंदूंना जर जोडत असेल तर ते काय होतं? व्यास होतं. ठीक आहे. व्यास ही सर्वात मोठी जीवा असते. पुढे रेख EF ही जीवा CD, ही बघा, ही जीवा CD आणि जीवा AB यांना अनुक्रमे N आणि M बिंदूत दुभागते म्हणजेच लंब असणार आहे. काटकोन तयार होणार आहे. साध्य. जीवा CD समांतर जीवा AB. ठीक आहे. ही जीवा CD समांतर जीवा AB हे आपल्याला साध्य करायचं आहे. वर्तुळाचा व्यास EF हा जीवा CD व जीवा AB यांना अनुक्रमे N आणि M बिंदूत दुभागतो. म्हणून रेख ON लंब जीवा CD आणि रेख OM लंब जीवा AB. हे कळतंय तुम्हाला? हे कळतंय? रेख ON लंब जीवा CD आणि रेख OM लंब जीवा AB. कोन ONC बरोबर 90 अंश येणार आहे. या ठिकाणी लंब आहे ना, म्हणजे काटकोन तयार झाला 90 अंशाचा कोन. आणि कोन OMA ते सुद्धा 90 अंश, कारण OM लंब जीवा AB आहे, म्हणून या ठिकाणी काटकोन तयार झाले 90 अंश. कोन ONC व कोन OMA हे कोन छेदिकेच्या एकाच बाजूस असून ते आंतरकोन आहेत. बघा, हा ONC आणि कोन OMA हे दोन्हीही ही जी छेदिका EF त्याच्या एकाच बाजूस आहेत आणि ते आंतरकोन आहेत. आंतरकोन म्हणजे काय हे आपण मागे म्हणजे 8वीला खूप चांगल्या पद्धतीने समजून घेतलेलं आहे. आता लक्षात नसेल, पटकन 8वीची प्लेलिस्ट ओपन करा, व्हिडिओ बघा, म्हणजे संगत कोन, आंतरकोन, व्युत्क्रम कोन ते समजून जाईल. म्हणजे मागचं सपाट व्हायला नको, पुढचं पाठ मागचं सपाट. तर ठीक आहे. आंतरकोन म्हणजे काय येतात बघा, ह्या दिलेल्या रेषा आहेत समजा CD आणि AB, याच्या आतल्या बाजूस असणारे आणि ही जी छेदिक आहे त्याच्या एकाच बाजूस असणारे कोन जे आहेत ती आंतरकोनांची जोडी असते. या ठिकाणी कोन ONC आणि कोन OMA हे बघा, ह्या रेषांच्या आतल्या बाजूला आहेत आणि ही जी छेदिका EF आहे त्याच्या डाव्या बाजूला आहेत, एकाच बाजूस आहेत. ठीक आहे.
कोन ONC अधिक कोन OMA बरोबर 90 अंश अधिक 90 अंश. हे कसं काय कळलं बघा, या ठिकाणी ON लंबजीवा CD आहे, म्हणजे या ठिकाणी 90 अंशाचा कोन तयार झाला N पाशी, आणि OM लंबजीवा AB आहे, म्हणजे या ठिकाणी M पाशी 90 अंशाचा कोन तयार झाला आहे, म्हणून इथं 90 अंश अधिक 90 अंश लिहिला. ठीक आहे, बरोबर 180 अंश तिथं तुम्हाला येतं. म्हणून जीवा CD समांतर जीवा AB, हे जे साध्य करायचं होतं ते मी लिहिलेलं आहे. पण तुम्ही म्हणाला हो इथं 180 अंश म्हणताय आणि इथं कसं काय डायरेक्ट समांतर, कारण काय, समांतर रेषांची आंतरकोन कसोटी, त्यानुसार आपल्याला कळालं की जीवा CD समांतर जीवा AB काय आहे ती, तर इथे लिहितो बघा, दोन भिन्न रेषांना म्हणजे ही CD आणि AB एका छेदिकेने छेदल्या असता, म्हणजे या EF नी छेदल्या असता, छेदिकेच्या एकाच बाजूच्या आंतरकोनांची बेरीज, म्हणजे छेदिकेच्या एकाच बाजूचे आंतरकोन कोण, ONC आणि OMA, त्यांची बेरीज जर 180 अंश असेल, इथे 180 अंश आहे, तर त्या रेषा समांतर असतात. म्हणजे ही आंतरकोनांची जी कसोटी आहे त्यानुसार जीवा CD समांतर जीवा AB आपण सिद्ध केलेला आहे. बरोबर आहे. धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल यूट्यूब चॅनलला जरूर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. बेलच्या आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल. धन्यवाद.